भाऊ पाठीमागे, भाऊ पाठीमागे, हे दादा पाठीमागे, आम्ही आहेत. हो मामा पाठीमाग सर का तुम्ही रस्त्यावर घ्या काँग्रेस. इकडे बघा थोडा काका इकडे बघा, इकडे हो सतीशराव. हां इकडे ओके ओके. गाड्या घेता माग खाली बसा. काँग्रेस पक्षाची नाही हात देखू मत चल रे ओके. म्हणजे मी लोक का आता मलिदा तिकून काढून घ्यायला म्हणलं, तिकीट पुन्हा ऐकून घेणार आहे. म्हणजे असे सुद्धा त्या ठिकाणी पण लोक त्या ठिकाणी ओळखून आहेत. मी कालच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, किती जरी पैसे खर्च करत असतील तर लोकांनी शेवटी इलेक्शन हातामध्ये घेतलं नाही. लोक कमी जास्त काम करत असताना होते, शेवटी माणसानंच त्या ठिकाणी होते आणि जमलं तेवढं त्या ठिकाणी लोकांमध्ये राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सतत 2004 पासून प्रयत्न करतो. म्हणून आज 2024ची निवडणूक आहे. मला एकच सांगायचं आपल्या माध्यमातून की लोकशाही हे प्रत्येकाला या ठिकाणी मागण्याचा अधिकार आहे. पण हे करत असताना खाली सुद्धा पक्षाबद्दलचा कुठला मिसस्टँडिंग त्या ठिकाणी जनतेमध्ये झाली नाही पाहिजे. या पद्धतीनं प्रत्येकाला वागलं पाहिजे. कारण आज आपल्याला सोपं नाही. सर्व उपस्थित बंधू आणि पत्रकार मित्र, कारण पाहता या राजकारणामध्ये आता जवळपास सतत मी लोकांमध्ये राहणारा व्यक्ती आहे, सतत लोकांच्या कामामध्ये राहणारा व्यक्ती. त्याच्यामुळे मला हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये लोकांना माहीत आहे की आपल्या मतदारसंघाचा चांगलं जर करू शकत असतं माधवराव पाटील. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी जिल्हा अध्यक्ष आमचे आदरणीय PR काका आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तारबाई यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्ष कार्यालयामध्ये जे काही पक्षाची प्रोसेस आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी पक्षाकडे मागणी. आपण रनिंग आमदार आहात. आमदाराच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे हदगाव हिमायतनगरमध्ये प्रकल्प राबवले आहेत. यापुढे तुमचा काय अजेंडा राहील? जे काही मी मागच्या 5 वर्षापूर्वी जनतेला आश्वासन दिलं होतं किंवा माझा जो जाहीरनामा होता त्याच्यापैकी मी जवळपास 99.99 कामं त्या ठिकाणी पूर्ण केले. अजूनही तालुक्यामध्ये बऱ्याचशा काही उणीवा आहेत. मग ते सिंचनाच्या असतील, काही रस्त्याच्या असतील, काही उद्योगधंद्याच्या बाबतीत असतील, बऱ्याचशा अजून समस्या आहेत. त्याही समस्या येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादावर पूर्ण करू. क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी 7 आमदाराचे नाव येत होते, त्यामध्ये तुमचं देखील होतं. पण काल नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे की 5 आमदारांचंच नाव आहेत, त्यामध्ये तुमच्या दोघांचे नाव वगळण्यात आले. काय वाटते आपल्याला? मी काँग्रेस पक्षाचा दुसऱ्या टर्मचा आमदार आहे. मी जवळपास काँग्रेस पक्षाच्या 4 निवडणुका लढवल्या. माझ्या मातोश्री काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. हे सगळं काँग्रेस पक्षाने मला दिलं. त्याच्यामुळं काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये कुठलं कृत्य करायचे माझ्या मनामध्ये सुद्धा तशी इच्छा येणार नाही. आणि ते आम्ही आमच्या सुरुवातीपासून वडिलापासून जे आजपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाचे सच्चे रक्षक आहात. त्याच्यामुळे ठीक आहे, कोण काय म्हणेल तर मी त्या ठिकाणी पक्षाला माहीत आहे की मी त्या ठिकाणी पक्षासोबत इमानदारीने त्या ठिकाणी जे काही तुम्ही म्हणतात त्यामध्ये मी नसल्यामुळे माझा काही प्रश्नच नाही.
काल महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे नांदेड दौऱ्यावरती होत्या. त्यांनी महाविकास आघाडीवरती असा आरोप केला आहे की माझी लाडकी बहीण ही योजना आहे, विरोधकांकडून हे कुठेतरी फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे. काय वाटतं आपल्याला? काय म्हणायचं, माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या ठिकाणी शासनाने चालू केली. आमचं एकच त्या ठिकाणी म्हणणं आहे की ही योजना चालू करायचीच होती, तर जवळपास 2.5 वर्षापासून हे सत्तेवर आहे. मग आता निवडणुकीच्या तोंडावरच यांनी जी योजना चालू केली आणि ही योजना चालू करून या ठिकाणी एका प्रकारे लोकांची दिशाभूल करून मतदान घ्यायचं का? आज अशी परिस्थिती आहे. तुम्ही कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की यांनी गेल्या 2.5 वर्षापासून लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, व्यापाऱ्यांना एवढा त्रास दिला की आज लोकांनी कालच्या लोकसभेमध्ये जे काय यांनी जे अवलंबायचं ते अवलंबलं. तरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 31 जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या आणि 1 जागा जी आमची त्या ठिकाणी मित्र याच्यामध्ये आली होती, मैत्रीपूर्ण लढत, त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून आला. आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेचा निकालसुद्धा याच धर्तीवर लागणार आहे, हे सुद्धा त्यांना माहीत आहे. याच्या पुढे जाऊन अजून सांगतो तुम्हाला, यांना आजही असं वाटते की आपली आता काही सत्ता आपलं काही येणं खरं नाही. म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, निवडणूकसुद्धा 1-2 महिने पुढे ढकलायच्या मार्ग सुद्धा